धज रस श्रृंगार में पल पल सुध बुध में खो जाऊं। अंग अंग बाजे मृदंग में अवचित ही शर्माऊं। अंग अंग बाजे मृदंग में अवचित ही शर्माऊं। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ असणार आहे हा स्पेशल गुढीपाडवा मेकअप लुक जो मी आज तयार केलेला आहे। आणि सर्वात प्रथम तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजचा व्हिडिओ असणार आहे हा मेकअप लुक बद्दल आणि आज मी हा सुंदर असा एकदम सोपा आणि सरळ मेकअप लुक क्रिएट केलेला आहे स्पेशली फॉर गुढीपाडवा। आणि तुम्ही जसं की बघू शकता खूपच लाईट वेट आणि एकदम ग्लोवी मेकअप लुक आहे। तर जर तुम्हाला इंटरेस्ट असेल बघण्यात की मी हा मेकअप लुक कसा अचीव केलेला आहे तर प्लीज कीप ऑन वॉचिंग। तर मंडळी सर्वात पहिली स्टेप असते क्लेन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग। तर क्लेन्झिंग म्हणजे तुम्ही तुमचा फेस एकदम स्वच्छपणे क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यासाठीच मी फेस वॉश यूज केलेला आहे ऑलरेडी अँड दिस इज फ्रॉम फॉक्सटेल। तर फॉक्सटेलचा हा क्लीन स्लेट रिफ्रेशिंग फेस वॉश आहे। हा एकदम अप्रतिम फेस वॉश आहे। जर तुम्ही अजून हा यूज केलेला नसेल तर तुम्ही जरूर यूज करा। तर एकदम थोडीशी क्वांटिटी ह्याची उरलेली आहे आणि मला हा फेस वॉश खूप 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 आवडतो आणि ह्याच्यात व्हायटमिन सी सुद्धा आहेत आणि हा एकदम छान आहे फॉर डीप पोर क्लेन्झिंग आणि माझा एकदम फेवरेट फेस वॉश आहे। तर तुम्हाला मी हा रेकमेंड करीन फॉर एव्हरीडे यूज। एकदम माइल्ड फेस वॉश आहे तर तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा। आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप असते टोनिंग। तर टोनरसाठी मी आज यूज करणार आहे प्लमचं ग्रीन टी अल्कोहोल फ्री टोनर आणि हे असं दिसतं। तर हा टोनर एक स्प्रे बॉटल पॅकेजिंगमध्ये येतं तर तुमचं काम एकदम सोपं होऊन जातं। नाहीतर आपल्याला टोनर एका कॉटन पॅडवर यूज करून असं लावायला लागतं, बट हे एक स्प्रे बॉटलमध्ये आहे तर तुम्ही इझिली हे छानपैकी आपल्या फेसवर स्प्रे करू शकता अँड यू गुड टू गो। आणि हा टोनर एकदम छान ग्लो देतो तुमच्या स्किनवर। आता तुम्ही बघालाच की मी हा स्प्रे केल्यावर माझा फेस एकदम ग्लोई आणि छान वाटतो। फेस वॉश सुद्धा एकदम छान आहे, तो सुद्धा मला एक प्रचंड छानसा असा नॅचरल ग्लो देतो, पण हे लावल्यावर माझी स्किन अजून छान ग्लो होते। तर तुम्ही आता बघा आता तुम्ही बघू शकता माझी स्किन एकदम वेट नाही आहे, ड्राय आहे, तरी माझ्या स्किनवर एकदम छान असा हा ग्लो आलेला आहे अँड दॅट्स व्हॉट वी नीड। तर त्यानंतर आपण आता मॉइश्चरायझरकडे वळणार आहोत आणि मॉइश्चरायझरसाठी मी आज वापरणार आहे प्लमचंच मॉइश्चरायझर। दिस इज द राईस वॉटर अँड नायसिनामाइड मॉइश्चरायझर। हे एक जेल मॉइश्चरायझर आहे शकतात, हे एक जेल मॉइश्चरायझर आहे आणि याची जी कन्सिस्टन्सी ती मला खूप आवडते, खूप लाईटवेट आहे। मी एकदम थोडंसंच घेऊन याला माझ्या स्किनवर एकदम छान प्रकारे ब्लेंड करून घेणार आहे। आणि मॉइश्चरायझर ही अशी एक स्टेप आहे जी ती तुम्ही कधीच विसरू नका, कारण मॉइश्चरायझरमुळेच आपला जो बेस मेकअप असतो तो एकदम छान प्रकारे बसतो आपल्या स्किनवर आणि तुम्ही बघू शकता किती छान असा ग्लो आलेला आहे आपल्या स्किनवर। आणि स्किन केअर करताना एकदम घाईसुद्धा नको करा, कारण स्किन केअरला आपल्या स्किनमध्ये मुरायला ॲटलिस्ट 10 मिनटं लागतात। तर तोपर्यंत मी आता माझा आय मेकअप करून घेणार आहे पटकन आणि आय मेकअप करेपर्यंत आपल्या स्किनमध्ये हे जे प्रोडक्ट्स आपण आता लावलेले आहेत ते एकदम छान प्रकारे मुरेल आणि आपल्याला एकदम सॉफ्ट आणि सपल स्किन भेटेल टू वर्क ऑन। सो आय मेकअप स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला सर्वात प्रथम एक कन्सिलर लावून घ्यायचे आपल्या आईजवर, जेणेकरून आपला जो आय मेकअप आहे तो सुद्धा एकदम छान प्रकारे बसेल आपल्या आईजवर। तर मी एकदम थोडीशी क्वांटिटी घेऊन याला माझ्या आयलेट्सवर लावून घेणार आहे आणि मग एक कन्सिलर ब्रश घेऊन ह्याला एक छान प्रकारे म्हणजे पूर्ण आयलेट्सवर पसरवून घेणार आहे। सो आता आयशॅडो लावायची वेळ झालेली आहे आणि आयशॅडोसाठी मी आज हे पॅलेट यूज करणार आहे। हे एकदम अफोर्डेबल पॅलेट आहे फ्रॉम मास कॉस्मेटिक। दिस इज देअर फॅन्टसी 15 आयशॅडो पॅलेट। एकदम 200-300 रुपयाला काहीतरी पॅलेट येतं आणि मला प्रचंड आवडतं, कारण ह्याचे जे शेड्स आहेत ते आपण डेली यूजला सुद्धा यूज करू शकतो आणि काही फंक्शन असेल तर तेव्हा सुद्धा यूज करू शकतो। तुमच्या साडीप्रमाणे सुद्धा आयशॅडोज तुमच्या डोळ्यांवर लावू शकतात। मी एकदम वॉर्मचा असं मेकअप करणार आहे आज, तर त्यासाठी मी एकदम छान असा वॉर्म कलर माझ्या ट्रान्झिशन शेड म्हणून लावून घेणार आहे आणि ब्लेंडिंग इज द की। तर तुम्हाला एकदम छान प्रकारे तुमचे आयशॅडोज एकदम स्टेप बाय स्टेप ब्लेंड करून घ्यायचे आहे। एकदम सीमलेस दिसला पाहिजे तुमचा आय मेकअप। तुम्ही बघू शकतात आणि जो तुमचा आय मेकअप ब्रश असेल तो नेहमी एकदम टिपवर इथे पकडून यूज करा, कारण नाहीतर जर तुम्ही इथे यूज केला ना तर खूप हार्श वाटणार तुमचा आय मेकअप।
तुमचा हात एकदम लाईट असला पाहिजे आयशॅडोज यूज करताना, आणि एकदम टिपला इथे एकदम पेन्सिल कशी आपण पकडतो तसं नाही पकडायचे. तुम्ही एकदम अलगद असं पकडून मग ह्याला छान प्रकारे असं गोल 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 फिरून ब्लेंड करून घ्यायचं आहे. सो गाईज, आता तुम्हाला मी सर्वांना एक ट्रिक शिकवणार आहे आणि ही ट्रिक एकदम युजफुल आहे. सो जर तुमच्याकडे एक आयशॅडो पॅलेट आहे आणि त्यात तुमचं साडीचा शेड मॅचिंग नसेल किंवा एकदम ऑफ असेल तुमचं पॅलेट, एकदम डेली यूजचं पॅलेट असेल आणि तुम्हाला थोडंसं कलर्स पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या आउटफिटच्या हिशोबाने या की तुमच्या साडी या ब्लाऊजच्या हिशोबाने जो कोणता रंग तुम्हाला तुमच्या आईजवर हवा त्या कलरची लिपस्टिक तुम्ही यूज करू शकता. सो आता माझ्याकडे हा एक लिप क्रेयॉन आहे जो माझ्या ब्लाऊजशी एकदम मॅचिंग आहे, तर मी ते यूज करणार आहे ऑन माय आउटर बी. तुमच्या आईच्या एकदम कॉर्नरला तुम्ही हा कलर लावा आणि मग एक ब्लेंडिंग ब्रशच्या मदतीने तुम्ही ह्याला जागेवरच ब्लेंड करून घ्यायची. ती तुम्ही हा कलर लावलेला आहे, तुम्हाला तिथेच हा एकदम सॉफ्टली ब्लेंड करून घ्यायचा आहे. जास्त पसरवायचा नाही आहे इथे तिथे, फक्त एक आउटर व्ही म्हणून आपल्याला इथे ब्लेंड करून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतोय हा कलर. आणि मग तुमच्या साडीची जी डिझाईन असेल, गोल्ड या फिर कॉपरेश या फिर सिल्वर काय पण, तर तुम्ही त्याप्रमाणे कोणताही शिमर कलर तुमच्या आयलेट्सवर लावून घेऊ शकता. तर मी हा कलर जो आहे एकदम सुंदर असा कॉपरेश कलर तो लावून घेणार आहे. तुमचे फिंगर्ससुद्धा यूज करू शकतात. या तुम्ही बघू शकतात केवढा सुंदर कलर आहे हा. तुम्ही तुमच्या बोटांच्या साहित्याने सुद्धा ह्याला आपल्या आयजवर लावून घेऊ शकतात. आणि असे जे कलर असतात शिमर किंवा ग्लिटरवाले, ते तुमच्या फिंगर्सनीच एकदम छान प्रकारे लागतात. तर तुम्ही ब्रश न यूज करता तुम्ही फिंगर्सचा वापर करा. सो गाईज, आता आपला आय मेकअप जो आहे तो एकदम हाफ डन आहे आणि त्याला कंप्लीट करण्यासाठी आपण एक आयलायनर यूज करणार आहोत. आणि मी आज शुगरचं जेल आयलायनर यूज करणार आहे. हे अशा पॅकेजिंगमध्ये येतं, मला ह्याची पॅकेजिंग खूप आवडते. इथे आहे हा जेल पॉड आणि ह्याच्यात एक ब्रशसुद्धा येतो जो की आहे इथे. सो तुम्हाला हे जस्ट ओपन करायचं आहे. हा इथे ब्रश दिलेला आहे, खूपच छान ब्रश आहे हा आणि मी ह्याला नेहमी यूज करते. सो गाईज, आता आयलायनर लावून झालेलं आहे आणि आता मी वळणार आहे आय लॅशेसवर. सो आय लॅशेस लावणं एक ऑप्शनल पार्ट आहे. सो जर तुम्हाला आवड असेल आय लॅशेस लावायची तर तुम्ही लावू शकतात, आणि जर तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकतात. तर मला खूप आवडतं तर मी आज आय लॅशेस लावणार आहे. सो गाईज, आता जे मी लॅशेस यूज करते ते आहे फ्रॉम द ब्रँड कप्स अँड लॅशेस इन द स्टाईल शिलाँग. तर हे खूप नॅचरल आणि खूप लाईट वेट लॅशेस आहेत, मला खूप आवडतात. आणि आय लॅशेस लावल्यावर आपला आय मेकअप एलिव्हेट होतो. सो गाईज, आता आयलॅशेस लावून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात खूप छान वाटत आहे. तर आता आपण वळूया आपल्या बेस मेकअपवर. तर आपला जो स्किन केअर आहे तो एकदम छान प्रकारे आपल्या स्किनमध्ये मुरलेला आहे. आणि जर आयशॅडोज लावताना तुमच्या आयजवर थोडंसं सुद्धा फॉलआउट वगैरे काय असेल तर तुम्ही एक वेट वाईप घेऊन तुमची अंडर आय अशी क्लीन करू शकता आणि मग तुमचा बेस मेकअप जो असेल तो स्टार्ट करा. तर सर्वात प्रथम मी एक ग्लो इल्युमिनेटर लावणार आहे. दिस इज फ्रॉम इनसाइड कॉस्मेटिक्स आणि हे त्यांचं रिसेंट लॉन्च आहे. दिस इज कॉल्ड ॲज रेडियन्स फिल्टर. तर हे एक शार्लेट टिल्बरी जो ब्रँड आहे त्याचं ड्यूप आहे. सो हे एक अशा प्रकारे बॉटलमध्ये येतं आणि ह्याला एक डोफूट ॲप्लिकेटरसुद्धा आहे. सो खूप इझी आहे यूज करणं. तर तुम्ही फक्त ह्याला असं तुमच्या फेसवर लावून घ्या आणि सरळ तुमच्या क्लीन हाताने जसं तुम्ही मॉइश्चरायझर यूज करतात तसं झालं तुमच्या स्किनवर छान प्रकारे पसरून घ्या. आणि या इल्युमिनेटरमध्ये खूप सारी शेड्स येतात, तर तुम्ही तुमच्या शेडप्रमाणे सिलेक्ट करू शकतात आणि वापरू शकतात. आणि आता मी वापरणार आहे एक पोर प्रायमर. दिस इज फ्रॉम स्विस ब्युटी. आणि जर तुम्हाला पोर इश्यू असेल तर तुम्ही हे आपल्या टी झोनवर लावू शकता. आणि प्रायमर लावल्याने तुमचा जो बेस मेकअप आहे तो जास्त काळ टिकून राहतो तुमच्या फेसवर आणि एकदम छान प्रकारे स्मूथ स्किन होते तुमची हे लावल्यावर. सो काही बेस प्रॉडक्टसाठी मी तुम्हाला 2 बेस प्रॉडक्ट्स रेकमेंड करेन. दिस इज फ्रॉम मार्स. हे त्यांचं फाउंडेशन आहे, एकदम लाईट वेट आहे आणि एकदम छान आहे, मला खूप आवडतं. आणि द अदर प्रॉडक्ट इज डॉट अँड की सनस्क्रीन. दिस इज अ टिंटेड सनस्क्रीन आणि हे सुद्धा खूप छान आहे. जर तुम्हाला जास्त मेकअप करायला नसेल आवडत आणि तुम्हाला एव्हरीडे फाउंडेशन वगैरे लावायला नसेल आवडत तर तुम्ही डेफिनेटली हे यूज करू शकता. पण आज मी मार्सचं 0 ब्लेंड फाउंडेशन यूज करणार आहे आणि यात माझं शेड आहे 08 हनी नेक्टर. आणि तुम्ही बघू शकता माझ्या स्किन टोनशी एकदम परफेक्ट मॅच होणारं फाउंडेशन आहे हे. आणि ह्याला ब्लेंड करायला खूपच इझी आहे.
आणि हा जो मेकअप ब्लेंडर मी आज वापरते तो आहे फ्रॉम प्रॉश ब्युटी. हा एक मायक्रो फायबर ब्लेंडर आहे. तर तुम्ही बघू शकतात हा फाउंडेशन जास्त सोकून करून नाही घेत. खूपच छान ब्लेंडर आहे. तर तुम्ही सुद्धा ब्लेंडर यूज करू शकतात किंवा ब्रश किंवा तुम्ही तुमच्या बोटांचा वापरसुद्धा करू शकतात या फाउंडेशनला ब्लेंड करायला, कारण हे खूपच लाईट वेट आहे आणि एकदम छान प्रकारे ब्लेंड होतं तुमच्या स्किनमध्ये. आता मी लावलेलं आहे कन्सिलर. जे सेम कन्सिलर मी माझ्या आईजवर लावलेलं तेच मी माझ्या अंडर आईजवर लावून घेणार आहे आणि त्याला मग मी सेट करून घेणार आहे विथ दिस लूज पावडर. दिस इज फ्रॉम लॉरा मर्सियर आणि ही माझी एकदम अप्रतिम पावडर आहे जी मी नेहमी वापरते. आणि तुम्ही बघालच एकदम इन्स्टंटली मॅट केलेलं आहे आणि माझं फाउंडेशन आणि किती ग्लोई होतं आधी आणि एकदम मॅट झालेलं आहे अंडर आईज. तर तुम्ही ह्याला तुमच्या रेस्ट ऑफ द फेसला सुद्धा सेट करायला वापरू शकतात. आणि मग मी थोडंसं ब्रॉन्झर लावून घेणार आहे. दिस इज फ्रॉम एल कॉस्मेटिक्स. तर तुम्ही थोडंसं ब्रॉन्झर लावून घेऊ शकतात, कारण फाउंडेशन लावल्यावर आपला फेस एकदम फ्लॅट झालेला असतो. तर त्याला थोडंसं डेफिनेशन देण्यासाठी तुम्ही ब्रॉन्झरचा वापर नक्की करू शकतात. सो गाईज आता मी ब्लश अप्लाय करणार आहे आणि त्यासाठी मला हे दोन ब्लशेस खूप आवडतात. दिज आर मूज ब्लशेस. मूज ब्लशेस म्हणजे एकदम सॉफ्टचे लिक्विड आणि क्रीमचं मधलं जे टेक्स्चर असतं त्याचे ब्लशेस आहेत हे. दिस इज फ्रॉम मॅट लुक कॉस्मेटिक्स. दिस इज द चीक स्टे इन मूज ब्लश आणि हे दोन शेड्स प्रचंड माझे एकदम फेवरेट आहे. आणि जर तुम्ही माझ्या स्किन टोन जवळ असाल या फिर डस्की असाल तर तुम्ही डोळे बंद करून हे दोन्ही शेड नक्की बाय करा. मी हे नायकावरनं ऑर्डर केलेले आणि खूपच स्वस्तसुद्धा आहेत. 300 ईच आहेत. माझे हे दोन पर्सनल फेवरेट शेड्स आहेत. दिस इज द शेड 05 पॅराडाईज अँड दिस इज द शेड 06 हॉटी. तर एकदम छान शेड्स आहेत आणि मी आज शेड यूज करणार आहे हॉटी, जो की एकदम वॉर्मचा पीच शेड आहे. फक्त अशी 2 डॉट्स तुमच्या चीक्सवर अप्लाय करायची आणि तुमच्या फिंगर्सनी तुम्ही याला छान प्रकारे असं ब्लेंड करू शकता. जे आपलं तूप असतं ना लोणी, त्याच्यासारखे एकदम छान प्रकारे वितळून जातात तुमच्या स्किनमध्ये. आणि तुम्ही एक स्पंजचा यूजसुद्धा करू शकता फॉर एफर्टलेस ॲप्लिकेशन. हा जो शेड आहे तुम्ही 1 डॉट यूज केला तरी खूप छान वाटेल. आणि तुम्ही बघू शकता केवढा छानसा असा हा ग्लो देतो आपल्या चीक्सवर. आणि इथे तुम्ही बघू शकता किती फ्लॅट वाटतोय माझं चीक. तर तुम्हाला मी एकच डॉट अप्लाय करून इथे दाखवते. 1 डॉटसुद्धा खूपच झालं. सो पहिला मी फिंगर्सनी डॅप करून घेते माझ्या स्किनवर. आहे बघा 1 डॉट काफी आहे असं मला वाटतं. आणि मग हायलायटरसाठी मी एक क्रीम बेस हायलायटर वापरणार आहे, कारण हे खूप नॅचरल वाटतं आपल्या स्किनवर. तर हे आहे फ्रॉम इनसाइड कॉस्मेटिक्स. खूपच अफोर्डेबल आहे. फक्त 100 रुपयाला आहे वाटतं हे हायलायटर. आणि तुम्ही बघू शकता केवढा छान ग्लो देतं. आणि मग आय मेकअप कंप्लीट करण्यासाठी मी एक ब्राऊन कलरचा आय शॅडो लावून घेतलेला आहे ऑन माय लोअर लॅश लाईन. आणि मग थोडासा मस्कारा लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी हा मस्कारा वापरलेला आहे जो एकदम परफेक्ट आहे फॉर लोअर लॅश लाईन. आणि ही स्टेप करून झाल्यावर आपला आय मेकअप एकदम रेडी आहे आणि तो एकदम कंप्लीट आहे. तुम्ही बघू शकता केवढं छान वाटतं आपला आय मेकअप. आणि मग मी थोडंसं ब्रॉन्झर माझ्या नोजवर सुद्धा लावून घेतलेलं आहे. मी एकदम कॉन्टोर नाही करत, थोडंसं ब्रॉन्झर लावून घेते. त्याने आपलं नोजला सुद्धा थोडंसं डेफिनेशन येतं. हायलायटरसुद्धा लावलेलं आहे. आणि मग माझ्या आयब्रोजसाठी मी आज वापरलेला आहे आयब्रो पोमेड फ्रॉम अनास्ताशिया. आणि तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी लाईट एकदम मी आयब्रोज ठेवलेले आहेत यावेळी. आणि लिप लायनर लावून झालेला आहे. दिस इज फ्रॉम स्विस ब्युटी. आणि मग मी एक लिप शेड लावलेला आहे. आणि हा आहे एकदम कम्प्लिटेड मेकअप लुक. तर आता मी पटकन जाऊन रेडी होते आणि मी आज घालणार आहे माझ्या आईची एकदम सुंदर पैठणी साडी. आणि हा एक महाराष्ट्रीयन मेकअप लुक आहे. तर आपल्या चंद्रकोर बिंदीशिवाय हा एकदम अपूर्ण आहे हा मेकअप. तर मी छोटीशी चंद्रकोर टिकलीसुद्धा लावलेली आहे. आणि कोणताही मराठमोळा लुक एक नथीशिवाय एकदम अपूर्ण आहे. तर त्यासाठी मी छोटीशी नथसुद्धा आज घातलेली आहे. आणि मला माझ्या आईची ही साडी खूपच आवडते. तुम्ही बघू शकतात केवढे सुंदर सुंदर मोर बनवलेले आहेत यावर. आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा एकदम परफेक्ट आहे. आणि एक लास्ट स्टेप जी मी विसरून गेलेली ती आहे सेटिंग स्प्रेची. तर ते सुद्धा मी लावून घेतलेलं आहे. तर मंडळी आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.